नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 18 जून 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीज मधील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, मराठीसाठीचा साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2024 कोणाला देण्यात येणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे देविदास सौदागर। मराठीसाठीचा साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2024 हा देविदास सौदागर यांना देण्यात येणार आहे। हा पुरस्कार त्यांच्या उसवन या कादंबरीला देण्यात आला आहे। तसेच मराठीसाठीचा साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार 2024 हा महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिक व कादंबरीकार भारत सासने यांच्या समशेर आणि भूतबंगलेला देण्यात येणार आहे। साहित्य अकादमी युवा पुरस्कार आणि साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार हे 24 भाषांमध्ये दिले जातात। हा पुरस्कार भारतीय राज्यघटनेच्या 8व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट असलेल्या 22 भाषांमध्ये आणि इंग्रजी आणि राजस्थानी अशा एकूण 24 भाषांमध्ये दिला जातो। तर साहित्य अकादमी युवा पुरस्कार 35 वर्ष वयापर्यंतच्या लेखकांच्या कलाकृतींना दिला जातो। तर बाल साहित्य पुरस्कार हा मुलांसाठी लिहिलेल्या कलाकृतींसाठी दिला जातो। साहित्य अकादमी युवा पुरस्कार आणि बाल साहित्य पुरस्कारासाठी 50,000 रुपयाची रक्कम दिली जाते। बघा, 2024 चे युवा पुरस्कार हिंदी भाषेसाठीचा दिलेला आहे गौरव पांडे यांना। तर त्यांच्या स्मृतियों के बीच घिरी है पृथ्वी को या पुस्तकासाठी दिलेला आहे। आणि इंग्रजी विषयाचा के वैशाली यांना देण्यात येणार आहे। तर होमलेज ग्रोइंग अप लेस्बियन अँड डिस्लेक्सिक इन इंडिया या पुस्तकासाठी इंग्रजी या विषयाचा युवा पुरस्कार देण्यात येणार आहे। तर साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार 2024 हिंदीसाठीचा देवेंद्र कुमार यांच्या 51 बालकहाण्या यासाठी देण्यात येणार आहे। तर इंग्रजीमधील नंदिनी सेनगुप्ता यांच्या द ब्ल्यू हॉर्स अँड अदर अमेजिंग एनिमल्स स्टोरीज फ्रॉम इंडियन हिस्ट्री या पुस्तकासाठी देण्यात येणार आहे। तर बघा, मराठीसाठीचा साहित्य अकादमी युवा पुरस्कार देविदास सौदागर यांच्या उसवन या कादंबरीला आणि बाल साहित्य पुरस्कार हा भारत सासने यांच्या समशेर आणि भूतबंगला या पुस्तकांना देण्यात येणार आहे। नेक्स्ट आहे, स्थापत्य आणि डिझाईन उत्कृष्टतेसाठी युनेस्कोच्या प्रिक्स पुरस्कारांसाठी निवड झालेले भारतातील पहिलेच संग्रहालय कोणते आहे? तर याचे योग्य उत्तर आहे स्मृतिवन भूकंप स्मारक संग्रहालय। गुजरातमधील भुज येथील स्मृतिवन भूकंप स्मारक संग्रहालयाची युनेस्कोच्या प्रतिष्ठित प्रिक्स वर्साय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे। भुज येथील स्मृतिवन भूकंप स्मारक संग्रहालय हे प्रतिष्ठित प्रिक्स वर्साय पुरस्कारांतर्गत जगातील 7 सर्वात सुंदर संग्रहालयामध्ये सूचीबद्ध झाले आहे। भारतीय संग्रहालयाला त्याच्या स्थापत्य आणि डिझाईन उत्कृष्टतेसाठी अशी जागतिक मान्यता मिळाल्याची ही पहिलीच वेळ आहे। 2001 च्या दुःखद भूकंपात आपण गमावलेल्या कच्छमधील स्मृतिवन संग्रहालय ही श्रद्धांजली आहे। नेक्स्ट आहे, वर्ल्ड ज्युनियर बुद्धिबळ चॅम्पियनशिप 2024 अंडर 20 मुलींचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर भारताच्या दिव्या देशमुख हिने जिंकलेले आहे। दिव्या देशमुखने जागतिक ज्युनियर बुद्धिबळ चॅम्पियनशिप 2024 20 वर्षांखालील मुलींचे विजेतेपद पटकावले आहे। दिव्याने बल्गेरियाच्या बेलोस्लावा क्रेस्टेवाचा पराभव केला। 2024 मध्ये दिव्याने शारजा चॅलेंजर्सचे विजेतेपदही जिंकले आहे। दिव्यापूर्वी सौम्या स्वामीनाथनने 2009 मध्ये जागतिक ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते। दिव्या देशमुख ही महाराष्ट्रातील नागपूरची आहे। कझाकस्तानच्या काजीबेक नोगरबेकने खुल्या विभागात विजेतेपद पटकावले आहे। बघा, कोनेर हम्पी, हरिका द्रोणवल्ली आणि सौम्या स्वामीनाथन या बुद्धिबळपटूंच्या पावलावर पाऊल ठेवत देशमुख ही विजयामुळे तिला ही प्रतिष्ठेचे विजेतेपद पटकावणारी 4थी भारतीय महिला ठरली आहे। नेक्स्ट आहे, महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणारी भारताची दुसरी खेळाडू कोण ठरली आहे? तर स्मृती मानधना। भारताची सलामीवीर स्मृती मानधना ही महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणारी भारताची दुसरी खेळाडू ठरली आहे। जून 2024 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिच्या लढाऊ शतकासह तिने 7,000 धावांचा टप्पा ओलांडला आणि भारताची माजी स्टार मिताली राज या एलिट यादीत सामील झाली। मंधनाने 127 चेंडूत 117 धावांची लढत खेळली, ज्यामुळे तिची एकूण आंतरराष्ट्रीय धावसंख्या 7,059 एवढी झालेली आहे। तर माजी कर्णधार मिताली राजच्या 10,868 धावा आहेत।
नेक्स्ट आहे अलीकडेच एकाच ठिकाणी सर्वात मोठे प्रथमोपचार धडे आयोजित करण्याचा जागतिक विक्रम कोणी केला? तर याचे योग्य उत्तर आहे झोमॅटो. 14 जून 2024 रोजी झोमॅटोने एकाच ठिकाणी सर्वात मोठे प्रथमोपचार धडे आयोजित करण्याचा जागतिक विक्रम केला आहे. झोमॅटोने मुंबईमध्ये 4300हून अधिक वितरण भागीदारांना एकाच ठिकाणी प्रशिक्षण देऊन सर्वात मोठ्या प्रथमोपचार धड्यासाठी एकाच ठिकाणी एक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. झोमॅटोने मुंबईत आपल्या वितरण भागीदारांना प्रशिक्षण दिले जेणेकरून ते गंभीर रस्त्याच्या कडेला असलेल्या आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय मदत देऊ शकतात. 30,000हून अधिक झोमॅटो वितरण भागीदारांना आता वैद्यकीय मदत देण्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षित केले जाईल. झोमॅटोचे संस्थापक आणि सीईओ आहेत दीपेंदर गोयल. नेक्स्ट आहे रिस्क मॅनेजर ऑफ द इयर पुरस्कार 2024 कोणी जिंकला आहे? तर आरबीआय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जिंकलेला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रिस्क मॅनेजर ऑफ द इयर पुरस्कार 2024 जिंकला आहे. हा पुरस्कार लंडन UK येथील अग्रगण्य प्रकाशन सेंट्रल बँकिंगद्वारे देण्यात आला. आरबीआयला त्याची जोखीम संस्कृती आणि जागरूकता सुधारण्यासाठी सर्वोत्कृष्ट जोखीम व्यवस्थापकाचा पुरस्कार देण्यात आला आहे. आरबीआयच्या वतीने कार्यकारी संचालक मनोरंजन मिश्रा यांनी हा पुरस्कार स्वीकारला. नेक्स्ट आहे सिरियल रामाफोसा हे कोणत्या देशाचे सलग दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाले आहेत? तर दक्षिण आफ्रिका या देशाचे. सिरियल रामाफोसा हे दक्षिण आफ्रिकेत सलग दुसऱ्यांदा देशाचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. रामाफोसाच्या आफ्रिकन नॅशनल काँग्रेस पक्षाने सरकार स्थापन करण्यासाठी सर्वात मोठा विरोधी पक्ष डेमोक्रॅटिक अलायन्स सोबत युती केली आहे. नेल्सन मंडेला यांचा पक्ष आफ्रिकन नॅशनल काँग्रेसला सर्वाधिक 40% मते मिळाली. डेमोक्रॅटिक अलायन्स 22% मतांसह दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला. नेक्स्ट आहे बिनसार वन्यजीव अभयारण्यात जंगलातील आग नियंत्रणात आणण्यासाठी MI-17 हेलिकॉप्टर कोणी तैनात केले? तर याचे योग्य उत्तर आहे भारतीय हवाई दल. जून 2024 मध्ये भारतीय वायुसेनेने उत्तराखंडमधील अल्मोरा येथील बिनसार वन्यजीव अभयारण्यातील जंगलातील आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी MI-17 हेलिकॉप्टर तैनात केले आहे. बिनसार वन्यजीव अभयारण्यात हे भारताच्या उत्तराखंड राज्यात स्थित एक संरक्षित क्षेत्र आहे. हे उत्तराखंडच्या अल्मोडा जिल्ह्याच्या उत्तरेस सुमारे 33 किलोमीटर अंतरावर हिमालयाच्या कुमाऊ प्रदेशात आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच श्रीनिवास हेगडे यांचे निधन झाले. ते इस्रोच्या कोणत्या मिशनचे संचालक होते? तर चांद्रयान 1चे ते संचालक होते. 14 जून 2024 रोजी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे माजी शास्त्रज्ञ श्रीनिवास हेगडे यांचे बंगळुरू येथे निधन झाले. श्रीनिवास हेगडे यांनी 1978 ते 2014 पर्यंत इस्रोमध्ये काम केले. 22 ऑक्टोबर 2008 रोजी ते चांद्रयान 1 मोहिमेचे संचालक होते. श्रीनिवास हे UR राव उपग्रह केंद्राचे सदस्य देखील होते. चांद्रयान 1 ही भारताची चंद्रावरची पहिली चांद्रयान मोहीम 2008 मध्ये श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश येथून लॉन्च करण्यात आले होते. चांद्रयान 1 मोहिमेअंतर्गत भारताने चंद्रावर पाण्याचा शोध लावला होता. नेक्स्ट आहे WHOने तिसरी भारतीय पारंपरिक औषध संशोधन संस्था म्हणून कोणाला नियुक्त केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मेडिकल हेरिटेज. आयुष मंत्रालयाच्या अखत्यारीत हैदराबादमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मेडिकल हेरिटेज ही पारंपरिक औषध संशोधनासाठी WHO सहयोग केंद्र म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. हे WHOचे भारतातील तिसरे सहयोग केंद्र असेल. हैदराबादमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मेडिकल हेरिटेज ही आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेअंतर्गत एक युनिट आहे. ही संस्था आता पारंपरिक औषधांमध्ये मूलभूत आणि साहित्यिक संशोधनासाठी WHO केंद्र म्हणून काम करेल. ही मान्यता 4 वर्षांसाठी देण्यात आली आहे. आयुर्वेदातील शिक्षण आणि संशोधन संस्था जामनगर आणि मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ योगा नवी दिल्ली ही पारंपरिक औषधांच्या क्षेत्रातील इतर WHOची 2 सहयोगी केंद्रे आहेत. नेक्स्ट आहे गंगा दसरा हा सण प्रामुख्याने कोठे साजरा केला जातो? तर हरिद्वार या ठिकाणी. गंगा दसरा हा उत्सव प्रामुख्याने हरिद्वारमध्ये साजरा केला जातो. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये हा सण साजरा केला जातो. ज्येष्ठ शुक्ल पक्षाच्या 10व्या दिवसाला दशमी दसरा म्हणतात. ज्येष्ठ महिन्यात हा 10 दिवसांचा उत्सव असतो. या दिवशी गंगा देवीचा पृथ्वीवर जन्म झाला अशी मान्यता आहे, म्हणून हा सण गंगा नदीच्या काठी साजरा केला जातो. नेक्स्ट आहे शून्य कचरा उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ग्रेटर चेन्नई कॉर्पोरेशनला कोण मदत करणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे जागतिक बँक. शहरातील शाश्वत कचरा व्यवस्थापन साध्य करण्यासाठी जागतिक बँकेकडून ग्रेटर चेन्नई कॉर्पोरेशनला मदत देण्यात येणार आहे.
2026 ते 2027 पर्यंत कोडुगयूरमध्ये कचरा टाकण्यापासून रोखण्यासाठी घनकचरा व्यवस्थापनावर चर्चा करण्यासाठी जागतिक बँकेने राज्य सरकार आणि GCC अधिकाऱ्यांसह एक बैठक आयोजित केली होती। शाश्वत कचरा व्यवस्थापन साध्य करण्यासाठी GCC लँडफिल किंवा जाळण्याद्वारे विल्हेवाट लावल्या जाणाऱ्या घनकचऱ्याचे प्रमाण कमी करण्यासाठी पुढाकार घेणार आहे। पुढील 20 वर्षांच्या कालावधीत शहर आणि राज्यातील विविध भागात घनकचरा व्यवस्थापन सुधारणा करण्याचा जागतिक बँकेचा उद्देश आहे। नेक्स्ट आहे स्वतःचे डीप सी मिशन सुरू करणारा भारत हा कितवा देश असेल? तर 6वा देश असणार आहे भारत। स्वतःचे डीप सी मिशन सुरू करणारा भारत हा 6वा देश असणार आहे। महासागर विज्ञानाच्या नवीन पैलूंचा शोध घेणे हे त्याचे उद्दिष्ट आहे। हे मिशन वनस्पती आणि जीवजंतूंचा शोध, सागरी जैवविविधतेचे संवर्धन इत्यादींसाठी देखील खूप उपयुक्त ठरणार आहे। नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजीने मत्स्यायन 6000 विकसित केले आहे, जे महासागरात 6000 मीटर खोलवर जाऊ शकते। या मोहिमेसाठी इस्रोच्या सहकार्याने टायटॅनियम हल विकसित करण्यात आले आहे। मिशनचा पहिला टप्पा सप्टेंबर 2024 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतरच्या चाचण्या 2026 पर्यंत आयोजित केल्या जातील। नेक्स्ट आहे अलीकडेच 2 दिवसीय भारत IORA क्रूज पर्यटन परिषद कोठे संपन्न झाली? तर नवी दिल्ली या ठिकाणी। 14 जून 2024 रोजी 2 दिवसीय भारत IORA क्रूज पर्यटन परिषद नवी दिल्ली येथे संपन्न झाली। या परिषदेत इंडियन ओशन रिम असोसिएशन, बांगलादेश, केनिया, मादागास्कर, मालदीव, मोझांबिक, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, सेशल्स आणि टांझानिया या IORA सदस्य देशांचे अधिकारी आणि तज्ज्ञ उपस्थित होते। या परिषदेत IORA सदस्य देशांमध्ये क्रूज पर्यटन क्षेत्र विकसित आणि बळकट करण्यासाठी सर्वोत्कृष्ट पद्धती आणि धोरणात्मक पुढाकार सामायिक करण्यासाठी चर्चा करण्यात आली। या चर्चेदरम्यान पायाभूत सुविधांचा विकास, नियामक समस्या, शाश्वत पर्यटन, रोजगार निर्मिती, महिलांचा समावेश, व्यवसायाच्या संधी इत्यादी अनेक विषयांचा समावेश करण्यात आला। नेक्स्ट आहे अलीकडेच TK चथुनी यांचे निधन झाले, ते कोण होते? तर ते फुटबॉल प्रशिक्षक होते। 12 जून 2024 रोजी केरळचे माजी फुटबॉलपटू तसेच प्रशिक्षक TK चथुनी यांचे वयाच्या 75व्या वर्षी कोची येथे निधन झाले। 1960 आणि 1970च्या दशकात ते टॉप रेट केलेला डिफेंडर होते। क्वालालंपूरमधील मर्डेका टूर्नामेंट 1973 दरम्यान ते भारताकडून खेळले। ते भारतासाठी 6 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत। तसेच ते EME सेंटर, सिकंदराबाद, वास्को क्लब गोवा आणि ऑर्के मिल्स मुंबई यांसारख्या क्लबसाठीही खेळले आहेत। तसेच ते संतोष ट्रॉफीच्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेतील सर्व्हिसेस या टीमसाठी देखील खेळले आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहिल्या। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।